काल तुम्ही एक मागणी केली की जो अपघात झाला त्याची सखोल चौकशी करण्यात मी 2 मागण्या केल्या, त्या अराजकीय आहेत. त्या अराजकीय आहेत. ज्या पद्धतीनं डीजीसी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंडर ही सगळी विमानांचं काम असतं, पायलट्स, मेंटेनन्स, वैधता अवैधता अशा अनेक गोष्टी असतात, त्याच्यावरती डीजीसीएचं नियंत्रण असतं. आणि गेल्या काही काळामध्ये अशा अनेक विमानांच्या अपघातामध्ये प्रमुख लोकांचं निधन झालेलं आहे. काही कमर्शियल फ्लाईट्स कोसळले, अहमदाबादला एअर इंडियाचा फ्लाईट कोसळला, 300च्या आसपास लोकांचा मृत्यू झाला. त्यात ते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं, कुटुंब जळून खाक झाले. अशा वेळेला तुम्ही फक्त असा एखादा अपघात झाल्यावर चौकशी करण्याची घोषणा करतात. त्या चौकशीचं पुढे काय होतं? बारामती एअरपोर्टला रडार नव्हतं अशी माझी माहिती आहे. एटीसी नव्हतं, कोणतीही यंत्रणा नव्हती. एक एअर स्ट्रीप होती आणि विमान उतरत होती व्हीआयपीची. हे जर खरं असेल तर त्याला जबाबदार डीजीसी आहे. एटीसीची यंत्रणा नाही, रडारची यंत्रणा नाही, खाली बारामतीच्या विमानतळावर पुरेसा स्टाफ नाही, आणि त्या विमानतळावरती अनेक महत्वाचे लोक उतरतात, अगदी गौतम अडाणी पासून ते अजितदादा पवार आणि शरद पवार साहेबांपर्यंत. मग अशा अपघाताला जबाबदार कोण? मग अशा अपघातांची सगळ्यात चौकशी होणं गरजेचं आहे ना. आम्ही महाराष्ट्राचा एक महत्वाचा माणूस त्यात गमावलेला आहे, अजित पवारांसारखा. त्याची जबाबदारी डीजीसीएला घ्यावी लागेल. अशा प्रकारचे एअर स्ट्रीप विमानतळ तुम्ही चालू कशी देता? वैमानिक आकाशामध्ये घिरट्या मारत होता विमान घेऊन, आणि त्याला उतरण्याची संधी मिळत नव्हती, आणि तरी त्यांनी विमान लँड केलं. त्याला कोण संदेश दिलाय का लँड करा म्हणून? विजिबिलिटी नाही म्हणतायत, एटीसीची यंत्रणा नाहीये तिकडे. पहा ना जाऊन तुम्ही, एटीसीची यंत्रणा नाही, रडार व्यवस्था नाही. ज्या ज्या गोष्टी विमान संचलनासाठी आवश्यक असतात त्या बारामती विमानतळावर नसतील, किंवा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अन्य विमानतळावर नसतील, तर डीजीसीए काय करताय? हा प्रश्न उपस्थित कोणाच्या मनात का होऊ नये? व्हायलाच पाहिजे ना.